महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकरी वर्गासाठी नर जातीची वासरे हा नवा चिंतेचा विषय बनतोय। राज्यातील शेतकरी हा शेतीला जोड व्यवसाय म्हणून सध्या दुग्ध व्यवसायाकडे वळलेला दिसत असून सध्या संकरित गायीपासून होणाऱ्या नर जातीची वासरे घाटांमध्ये शेतकरी सोडत असून बेवारस सोडलेल्या वासरांची अवस्था ही दयनीय आहे। जंगल, घाट व निर्जन स्थळी वासरे सोडली जात आहेत। दुधाचे भाव व महागाई या तुलनेत ही वासरे सांभाळणं अवघड असल्याचं चित्र सध्या दिसून येतंय। याबद्दल अकोले तालुक्यातील पशुप्रेमी यांनी या संदर्भात आवाज उठवलाय। अकोल्यात गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय की जी छोटी छोटी वासरं असतात, ज्याला आपण जर्सी गोरे म्हणतो, ती अकोले तालुक्यातील जे वन विभागाचे हद्दी आहेत किंवा मोठे मोठे जंगलं आहेत तिथे सोडली जातात। परंतु शेतकऱ्यांनी किंवा जी लोक ते सोडतात त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांनाही जीव असतो आणि ते सोडल्यानंतर ते असेच इकडे तिकडे भटकत राहतात। त्याच्यामुळे आजूबाजूला ते ओरडण्याचा त्या नागरिकांना तिथे आवाज जातो। त्याच्यामुळे किती नाही झालं तरी तो एक जीव आहे, त्या जीवाची आपण कोणत्या तरी पद्धतीने काळजी घेतली पाहिजे। आणि अनेक वेळा असाही प्रश्न समोर येतात की ते इथून मागे विकले जायचे आणि त्यांचं ते मांस तयार केलं जायचं, पण गोहत्या बंदी कायदा आहे त्याच्यामुळे ते विकता येत नाही, अशा शेतकरी अडचणी सांगत असतात। पण याच्यावर आता मध्य कोणी काढायचा, तर सरकारने त्याच्यावर काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे। त्यासाठी आम्ही आज तहसील कार्यालय या ठिकाणी आलो होतो आणि तहसीलदारांना त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे की यावर नक्की काहीतरी मार्ग सुचवा किंवा मार्ग काढा। शासन दरबारी त्या संदर्भात तुम्ही रिपोर्ट पाठवा, जेणेकरून वरतून काहीतरी त्याच्यावर मार्ग निघतील। त्यासाठी आज आम्ही तहसीलदार साहेबांना या ठिकाणी भेटलो होतो। आज आमचे सर्व सहकारी माननीय तहसीलदार साहेबांना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये निवेदन दिलं। संदर्भ असा आहे की ह्या तालुक्यामध्ये किंवा या महाराष्ट्र राज्यामध्ये जर्सी गायींना जे उत्पादित होणारी जी गोरे आहेत त्यांची पाठीमागच्या वेळेला वेगळ्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लागली जायची, परंतु माननीय सरकारने गोहत्याचा कायदा लागू केला आणि त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी या गोष्टीमध्ये अडचणी यायला लागल्या। आमचा त्या गोष्टीला विरोध नाही, परंतु शेतकऱ्यांना दुधाला 28 ते 30 रुपये बाजार असताना खाद्याचे भाव प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आणि अशा वेळेला ते एक जर गोरा जर पाळायचा ठरला तर त्याला किमान दिवसाला 4 ते 5 लिटर दूध पाजायला लागतं। एका बाजूला दुधाचे भाव कमी झालेले आहेत, दुसऱ्या बाजूला हे गोरे लोक न सांगता जंगलामध्ये किंवा विशिष्ट ठिकाणी ते सोडली जातात आणि जंगली प्राण्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्रास होतोय। याकरता सरकारला मी एवढीच विनंती करतो की जे आपण कृत्रिमरित्या ज्या काही भरल्या जातात त्यासाठी ABSचे जे ट्यूब आहे किंवा बायबची आहे त्यांना त्याची किंमत मोठ्या प्रमाणात आहे, 1100 ते 2500 रुपयापर्यंत त्याची आहे। जर सरकारने ह्या ट्यूब भरण्यासाठी जर सरकारने शेतकऱ्यांना जर अनुदान दिलं तर याची 90% कालवड जलमण्याची शक्यता असते। जर ही गोष्ट जर सरकारने जर केली तर शेतकऱ्यांची हे हाल होणार नाही आणि गोरे सुद्धा जंगलात सोडले जाणार नाही। शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही सर्वांनी निवेदन दिले, सरकारने गंभीरपूर्वक याचा विचार करावा एवढीच मी सर्वांच्या वतीनं विनंती करतो। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह किशोर मोहिते, अकोले।